किती घरात बसून बोर झाल्यात. चला तर आज किती तरी मजा करूया. चला सगळी उभी राहूया आणि संगात मिळून नाचूया. यीशु तू मेरा है खुदा, ओ मेरे यीशुआ, संग तेरे मैं पूरा हूँ. हर पल मेरे संग तू है रहता, मुझ में तू है जीता, संग तेरे मैं चलता हूँ. सब कुछ है मुमकिन यीशु के ही नाम में, यीशु के ही नाम में. अब नहीं है कुछ मुश्किल यीशु के ही नाम में, यीशु के ही नाम में. सब कुछ है मुमकिन यीशु के ही नाम में, यीशु के ही नाम में. अब नहीं है कुछ मुश्किल यीशु के ही नाम में. ना मुझको है कोई डर क्योंकि संग है यीशु मसीह. ना मुझको है कोई फिक्र क्योंकि संग है यीशु मसीह. ना मुझको है कोई डर क्योंकि संग है यीशु मसीह. ना मुझको है कोई फिक्र क्योंकि संग है यीशु मसीह. यीशु तू है सबसे महान, ऊंचा है तेरा नाम, महिमा हो तेरी. तेरी हम स्तुति करेंगे, नाचेंगे गाएंगे तारीफें तेरी. सब कुछ है मुमकिन यीशु के ही नाम में, यीशु के ही नाम में. अब नहीं है कुछ मुश्किल यीशु के ही नाम में. मुझ में है सामर्थ्य, मुझ में है योग्यता, कर सकता मैं सब कुछ, ना कोई रोक सकता. यीशु की मैं रचना, रचा उसके समान, कहने से थम जाते हैं ये आंधी और तूफान. झुकाऊं आसमां ये हिलाऊं हर पहाड़ में, चलूं मैं पानी पे भी यीशु में विश्वास से. खोलूं अंधों की आंखें, भरूं मुर्दों में सांसें, सुन लो सब कान वालों मेरी हर एक बातें. भी है अब देखते, बहरे सुनने लगे, कमाल है तू. लंगड़े चलने फिरने लगे, गूंगे गाने लगे, बेमिसाल है तू. सब कुछ है मुमकिन यीशु के ही नाम में, यीशु के ही नाम में. अब नहीं है कुछ मुश्किल यीशु के ही नाम में, यीशु के ही नाम में. सब कुछ है मुमकिन यीशु के ही नाम में, यीशु के ही नाम में. अब नहीं है कुछ मुश्किल यीशु के ही नाम में. ना मुझको है कोई डर क्योंकि संग है यीशु मसीह. ना मुझको है कोई फिक्र क्योंकि संग है यीशु मसीह. ना मुझको है कोई डर क्योंकि संग है यीशु मसीह. ना मुझको है कोई फिक्र क्योंकि संग है यीशु मसीह. ना मुझको है कोई डर क्योंकि संग है यीशु मसीह. ना मुझको है कोई फिक्र क्योंकि संग है यीशु मसीह. चलो चला आता मी मागणी करूया, देवा सांगाता बोलूया. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ये समय है प्रार्थनाओं का. अपने आँखों को बंद कीजिए, अपने हाथों को उठाइए और प्रार्थना करिए. हमारा प्रार्थना बिंदु है, हम दुनिया भर के बच्चों के लिए प्रार्थना कर रहे हैं. वे संरक्षित हैं, वे उद्धार प्राप्त कर रहे हैं और यीशु को अपना उद्धारकर्ता स्वीकार कर रहे हैं.
यीशु के नाम में हम अन्य भाषाओं में प्रार्थना करेंगे। ओ राबाबा सीख लाबो शखरी इंद्र ले का बांद्रू ले के बा ओ जाकरी ले बाबा शखला मोंद्री ले ला कमांद्रे लबो ओ जाकाबा शखरी ले का बा साकोंद्री ले का बा ओ बारा ला ला हिस्से का बा शखा इद्रे लबो अजाकाब्रियला का बा ओ साकाबा शिकेरा हाला का बा ओ जाकाबा द्रियला का बो असाकाबा शिकेरा कला ओ जाकीला बांद्रा ला को बो शखला मानजी एकला बांद्रो अजराकला बोंद्रा ला का बो साकाबा शिकले जगला ओ जाकाबा शाकरियला निलेला का बा जांगोला का बा ओ माजाकाबा शाकरियला का बो रांद्रीला का बा ओ mazakaba kuyela karabo bandrile kabasha o sakaba baria kaba zako bandria kaba o zakaba bashaka briela kabo adrala kamundra la kabazia kabazaha o jakabiera la kaba o zakabara kaba urele la bara la mozakabasha o rakaba zekera la kabara kabo zakaba o rile rele re la kaba zakabo shakla o rile kamandrile kamanzo kabakliedra o zakabazie karala kabondra klie baza o zakaba shakabondre la kabazakriela o rakabaze la kabazo karandrile kabo o mazakaba shekla gabo azakilie mantra kalabarele kaba o rakalie zakaba sakaba bosakaiesa o zarakaba yakabariele kabazaka o zakiriela kamon zakaba drakla o shakaba zehla karabon drakle ben zakaba o zehla karabandrile kamanzaka bodzakla urele kaba zakabo shakla idrendra la kabandria sekla ikre bodzakla irakla krila dendra la kabazaka bosha Zakriye dralako mon frakle o zakabaziendre la kabazaka boshakaba o zakiera la mandrile kamanzo kandrile kabaza o basakaba shaka indrile kabaza o rakabazi la karamondrile la kabaza andrile bansindre bondrakla e rakala baza kamanzi e kandrala kaboshakama o rakabada kariela kabandra kala bodrala kle azakaba brosa kakiela ka o zambrandrile ke basho kala kamaza ondrile kabaza kabo bacha kaba o rakabazi e kabazo rakaba o shikera kaba raklo o zamba vapire la kaba o bazie la krabo drele kabasa o shakamanzi kamandro la kaba o rakazi kaba brandrile ke bazaka o shakarie la kabandro la kabanzi kramanzoka o ridle kabazaka basaka via la kabo shakama o mazaka rie la kabro zakaba o my shakaba zakrile kabazaka o mazakaba sakriye shakaba o rala kalie zakabra rile kabaza o basaka basahi la kabo shakali endralaka o sakabazi la drela kabosa o mazakaba drilia kabo o mazakaba shekarakala o rilele la zia babandula kabazakaba o shakaria la kabon zakaria la kaba o bazakaba zakabo o rakala bansie karamon drala kabo shakamanza o karala kabaze karabol la kaba o sakabazi eleke manzakabo alaka die zakabataka borakala o yera zakabachakaba o zarandrile kabatzakova o zakarile la kabazaka mushakaba zira la kabodralaka o ragamanzi bandrula kabo shakamanzi lebondra la bashakabo aragalia zakabra bandrula kabo sakalba shayakaba o rakala manzindri la kabazando kalaband o zakabasi karakalaba drul lakabon zakamandrula o mazakabadri leke kaba o bazaka mandrile ke bazaka drobla o mazaka bandrile ke bazaka bo shakalaba o mazaka manzie mandrila ba o ba azaka bandrila ba sakabazi la kabazrandrula o rakababa baza o sakia shakaba o rakaraba baba o zamandrile ke banzo kamandrile ke bazaka o zia rakamandrile ke bon shakala raman zokra o zakabazi endrila bo zondra kalaba o मासाका हालेलुया धन्यवाद धन्यवाद परमेश्वर इस प्रार्थना को मानते हैं हम
यीशु मसीह के नाम में आमीन। थैंक यू, गॉड ब्लेस यू, बाय बाय। हेलो फ्रेंड्स, कैसे हैं आप सब? आपको पता है साइन लैंग्वेज सीखने से क्या होता है? मैं बताता हूँ। ये आपको ध्यान देने में आपकी हेल्प करता है, जिससे आप चीजों को और अच्छे से याद रख पाओगे। ये आपके दिमाग को और तेज करता है और आप पढ़ाई में, खेलने में और अच्छे से फोकस कर पाओगे और आप छोटे बेबी से भी बात कर पाएंगे। है ना मजेदार ये? तो चलो सीखते हैं और हमारे पेरेंट्स भी इन चीजों पे ध्यान दे सकते हैं। आज आम्ही सांकेतिक भाषण गाणे शिकतलं. हुर्रे! चला तर मग सुरू करूया. हालेलुया। हे हे हमें एक चुना हुआ वन सच बुलाए निकाले उसकी सोचा जीवन की आवश्यकता उसने पूरी की है और मैं जानता हूँ मैं कौन। हमने एक चुना हुआ वन सच चुना हुआ वन सच बुलाए निकाले उसकी सोचा जीवन की आवश्यकता उसने पूरी की है और मैं जानता हूँ मैं कौन। मैं वो हूँ जो वो कहता, वहाँ हूँ जहाँ कहता, मेरे पास जो वो कहता। मैं वो हूँ जो वो कहता, वहाँ हूँ जहाँ कहता, मेरे पास जो वो कहता। मैं कौन हूँ मैं जानता, मैं समझ जाता, चमकारों को कहता, बाका जीवन जीता। मैं कौन हूँ मैं जानता, मैं समझ जाता, चमकारों को कहता, बाका जीवन जीता। मैं कौन हूँ मैं जानता। ओ मैं कौन हूँ मैं जानता। मैं कौन हूँ मैं जानता। हम है एक चुना हुआ वंश, बुलाए दिखाने उसकी श्रेष्ठता, जीवन की आवश्यकता उसने पूरी की है और मैं जानता हूँ मैं कौन। हम है एक चुना हुआ वंश, बुलाए दिखाने उसकी श्रेष्ठता, जीवन की सारी आवश्यकता उसने पूरी की और मैं जानता हूँ मैं कौन। मैं हूँ जो वो कहता, वहाँ हूँ जहाँ हूँ, मेरे पास जो वो कहता। मैं कौन हूँ मैं जानता, मैं वो हूँ जो वो कहता, वहाँ हूँ जहाँ कहता, मेरे पास जो वो कहता। मैं कौन हूँ मैं जानता, मैं समझ जाता, कारों को कहता, बाका जीवन जीता। मैं कौन हूँ मैं जानता, मैं समझ जाता, कारों को कहता, बाका जीवन जीता। मैं कौन हूँ मैं जानता। मैं कौन हूँ मैं जानता। मैं कौन हूँ मैं जानता। कौन हूँ मैं जानता। मैं कौन हूँ मैं जानता। हालेलुया! प्रेज द लॉर्ड! आता ही वेळ असा भुरग्यांच्या रॅप्सोडीची आणि आम्ही चोड हालेलुया, प्रेज द लॉर्ड। आप सबका स्वागत है। ये समय है रैप्सोडी का। इट्स रैप्सोडी टाइम, रियलिटी टाइम। आज दिनांक रविवार 22 तारीख और आज का वचन है, परमेश्वर का वचन औषधि है। वचन लिया गया है
नीति वचन इसका 4 अध्याय और वचन 20 से लेके 22 तक। हे मेरे पुत्र, मेरे वचन ध्यान धर के सुन और अपना कान मेरी बातों पर लगा, क्योंकि जिनको वे प्राप्त होती हैं वे उनके जीवित रहने का और उनके सारे शरीर के चंगे रहने का कारण होती है। हालेलुया, प्रेज द लॉर्ड। परमेश्वर का वचन औषधि है। यह औषधालय, फार्मेसी, केमिस्ट या अस्पताल के किसी भी औषधि से कहीं अधिक शक्तिशाली और प्रभावी है। यह आपके शरीर से किसी भी बुखार, सिर दर्द को दूर कर सकता है और किसी भी बीमारी या रोग के संकेत को मिटा सकता है, उन बीमारियों को भी जिनका चिकित्सीय इलाज नहीं है। हालेलुया। इसलिए इससे अंतर नहीं पड़ता कि कौन सी बीमारी या रोग वचन इससे निपट सकता है। इसलिए आज परमेश्वर की औषधि की पूर्ण खुराक लो, जैसे ही आप बाइबल का अध्ययन करने में समय बिताते हैं। हालेलुया, प्रेज द लॉर्ड। आज का वचन अध्ययन है भजन संहिता इसका 107वां अध्याय और 20वां वचन। चलो हम अपने हाथों को उठाएंगे, अपने आंखों को बंद करेंगे और मेरे पीछे घोषणा को बोलेंगे। मैं हर दिन दैवीय स्वास्थ्य के लिए अपने अंदर परमेश्वर की औषधि को लेता हूं, जो कि है उसका वचन। इसलिए मैं बीमार होना अस्वीकार करता हूँ। हालेलुया, प्रेज द लॉर्ड। बाय बाय फ्रेंड्स। बसून बोर झाल्या, चला तर सगळी उभी राहूया आणि सांगा आता मिळून नाचूया। तेरे दरबार में आया हूँ मैं यहाँ, यीशु तेरे दरबार में आया हूँ मैं यहाँ, यीशु तेरे दरबार में। दरबार में हो तेरी स्तुति, दरबार में हो आराधना, दरबार में हो तेरी स्तुति, दरबार में हो आराधना। आया हूँ मैं यहाँ, मैं आशिक तेरा यीशु, मैं आशिक तेरा, मैं आशिक तेरा यीशु, मैं आशिक तेरा। आशिक हूँ मैं तेरा, मैं ना शर्माऊंगा। आशिक हूँ मैं तेरा, मैं ना घबराऊंगा। आशिक हूँ मैं तेरा, मैं ना शर्माऊंगा। आशिक हूँ मैं तेरा, मैं ना घबराऊंगा। यीशु तू मेरा जिंदा खुदा, तू ही तो मेरा है मसीहा। यीशु तू मेरा जिंदा खुदा, तू ही तो मेरा है मसीहा। अरे दाऊद की तरह मैं ना
नाचूंगा यीशु, मैं नाचूंगा, मैं आशिक तेरा यीशु, मैं आशिक तेरा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कसे आसात तुम्ही सगळी? म्हणत हांव आशिर्वादीत आसा आणि देवा बापाच्या दयाळे वरवीं महिमेसून महिमे भितर फुडें वचत आसा. हालेलुया. आणि जाय खंय पण तुम्ही आसात, तुमचे सांगाता तुमचे भाव भयणा, इश्ट, मम्मी डॅडी जो कोणी तुमच्या सांगाता आसा, हाय फाय देऊन त्यांचे स्वागत करू शकतात म्हणून त्यांचे स्वागत आसा. हालेलुया. आणि हे आमचं वरास कसले आसा? कुपा एकठांय जावचो. तुम्ही म्हणू शकतात कुपा एकठांय जावचो. प्रेज द लॉर्ड. आणि आयचो आमचो जो विषय आसा पदवी आणि अधिकार. हालेलुया. आम्ही उलयतल्या पदवी आणि अधिकारा विशयी. कितें तुमकां खबर आसा, एका क्रिस्तावाच्या रुपान आम्ही साधारण मनीस ना आसा. मुझे सांगात तुम्ही म्हणू शकतात हांव साधारण मनीस ना आसा. हालेलुया. जर तुमकां केन्ना अशा परिस्थितीन तुम्ही अशें पळयल्यात, जावं बेजार अशी परिस्थिती आसा, नाजाल्यार तुमकां दिसता की कसल्यो वस्त आसा ज्यो बदलूंक शकनात, उगडास दवरात. तुमचे भितर ते सगळे आसा जे जाय जिखोवप आसूं. हालेलुया. आणि कितें आसाव आमी? विजयी आसाव, जैतिवंत आसाव आमी. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जेजू क्रिस्तान धर्मतांचो इतिहास जो पयलो अध्याय आणि 8व्या उतरान सांगली, जेन्ना पवित्र आत्मा तुमचेर देवतलो तेन्ना तुम्ही पवित्र आत्म्याचे बळ घेतलात. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि हे जे बळ आसा ते साधारण अशे बळ ना आसा. ह्या शब्दाचो अर्थ आसा ड्युनामस, डायनॅमिक पॉवर. बोल जाचे भितर कितें आसा? योग्यता आसा बदलावा हाडूप आसत. हालेलुया. तर जशें हांवें सांगलें, जर तुमकां अशें दिसता की खंयची अशी वस्त आसा, नाजाल्यार कसली परिस्थिती आसा जंयसर बदलाव हाडूचे आसात, तुमचे लागीं ती पदवी आसा. आतां तुमी म्हणटल्यात म्हजे लागीं पदवी कशी आसतली? जेन्ना तुम्ही पवित्र आत्म्याक तुम्ही स्विकारल्यात, तुम्ही त्या पदवेक पण स्वीकार केल्यात. हालेलुया. जेन्ना आमी जेजूक स्वीकार केलेत तेन्ना आमी पवित्र आत्म्याक पण स्वीकार केले. हालेलुया. आणि तेच आसा ती पदवी, ती ड्युनामिस, ती डायनॅमिक एबिलिटी, ती योग्यता जी आमचे भितर कितें करता? बदलावांक हाडता. हालेलुया. जाका आमी बोल पण म्हणू शकता, शक्ती पण म्हणू शकता. तुमकां खबर आसा, हे जे बोल आसा ते तुमचे भितर आसा ते उत्कृष्टता हाडटा. मुनगेस तुम्ही हर एक काम एक्सलंटपणे करू शकतात, बिना चुको पासून करू शकतात. कारण पवित्र आत्म्याची पदवी तुमचे भितर कितें करीत आसा? काम करीत आसा. आणि क्रिस्तांमध्ये आमचे लागीं हेच जिवीत आसा, सदांच वाडणारे अशें महिमेवन जिवीत आणि अद्भुत उत्पादकाचे जिवीत पवित्र आत्म्या वरवीं. प्रेज द लॉर्ड. तर आमचे लागीं कितें आसा? सामर्थ्य आसा. प्रेज द लॉर्ड. आमी वस्तूंक, आमी परिस्थितींक बदलू शकता. कित्याक आमचे भितर कितें आसा? पवित्र आत्म्याचे बोल आमचे भितर कितें करीत आसा? काम करीत आसा. आणि मागीर हांवें सांगलें की आयचो विशय आमचो कितें आसा? पदवी आनी अधिकार. जेजू क्रिस्तान म्हटलें, स्वर्ग आनी पृथ्वी वयर सगळो अधिकार म्हाका दिलेलो आसा. हालेलुया. मातेवाचे शुभ वर्तमान 17व्या अध्याय 5व्या उतरान सांगला, देव बापान म्हटला, हो म्हजो पूत, खेरीत आपूर बायचो, ताचेर आसा म्हजे धादसपण, ताचे तुम्ही ऐकात. हालेलुया. देव बापान संपूर्ण संवसार, देवचार, सैतान, हर ती वस जाचे भितर जिवीत असलेले वा हर ती वस जाचे भितर जिवीत असलेले निर्जीव वस त्या सगळ्यांचेर उलयलो. आणि देवा बापान कितें सांगले? ऐकात. कोणाचे ऐकात? जेजू क्रिस्ताचे ऐकता. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हाचो अर्थ असा की संपूर्ण सृष्टी त्याने आज्ञा दिलेली, त्यांनी कोणाचे ऐकोचे म्हणून? जेजू क्रिस्ताचे ऐकोचे म्हणून. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. अधिकाराचो अर्थ कितें आसा? अधिकार म्हणजे तुमचे लागीं हक्क आसा आदेश दिवपाचो. प्रेज द लॉर्ड. तुम्ही म्हणटलात, स्वर्ग आनी पृथ्वीचो सगळो अधिकार तो जेजू लागीं आसलो, तर म्हजे लागीं कसो आसतलो? उगडास दवरात. देवा बापाचे उतर कितें सांगता? आमी क्रिस्ता सवेक ताच्या वांगडा देवान आमकां पुनर्जीवन केला आणि ताच्या वांगडा आमकां स्वर्गार वचले. जसो तो आसा तशेंच आमी आसा. हालेलुया. तर जे भाशेन जेजू लागीं अधिकार आसलेलो
देवा बाप्पान अधिकार दिला सगळ्या संसाराचेर. त्याच कारणाक लागून आमचे लागीं पूण कितें आसा, तो अधिकार आयिल्लो आसा. जसो जेजू आसा तशीच आमी आसा. ताची सांगता आमकां बसयला. हालेलुया. तर आमचे लागीं पूण कितें आसा, अधिकार आसा. आनी ह्यो अधिकार आमकां आमच्या बऱ्या कामान पासून ना मेळोंक. आमकां ह्यो अधिकार कित्याक दिलो गेलो आसा, कित्याक आमी क्रिस्ता सांगातान बसयलेली आसा. जसो तो आसा तशीच आमी आसा. हाचो अर्थ आसा देवचार शैतान तांकां खबर आसा, ते जाणून आसात की आमचे लागीं कितें आसा, आमचे लागीं अधिकार आसा. आनी खंयच्याय वेळार आनी केन्नाय जावं खंयची परिस्थिती आसूं आमी कितें करूं शकता, तांकां भायर काडूं शकता, तांचे जैत मेळूं शकता. आनी तांकां आमचें आयकोचेंच लागतलें. कारण आमकां कितें दिलेलें आसा, आमकां अधिकार दिलो गेलेलो आसा. आनी ह्यो अधिकार आमचे लागीं आसा कारण आमी क्रिस्ताच्या प्रभुत्वान आमी कितें करता, काम करता. हालेलुया. हेच कारण आसा की सैतानाक, देवचाराक, परिस्थितीक आमचे आयकोचेच पडटले. हालेलुया. जेजू क्रिस्तान स्वताच पवित्र आत्म्याच्या बोलान भरलेलो असलेलो आणि तो खरो असलेलो की तो बोल ताचे भितर काम करीत आसा म्हणून. पावलोन सांगलेले की ताचे भितर पण हीच चेतना असलेली, समजणी असलेली. तांणी कितें सांगलें, हांव सगळें कितें तें करूं शकता क्रिस्तांव वरवीं, जो म्हाका कितें दिता, पदवी दिता. आनी ही आयज आमची घोशणा आसा की आमी पण कितें करूं शकता, आमी सगळें कितें करूं शकता. हालेलुया. त्या क्रिस्तांव वरवीं जो आमकां कितें दिता, पदवी दिता, ज्या पवित्र आत्म्या वरवीं जो आमचे भितर आसा. जेन्ना तुमी पवित्र आत्म्याक भरलेल्यात, तुमी पदवेन भरलेले असलेल्यात, तर जावं तुमच्या सामकार खंयची परिस्थिती वा जावं खंयची सिच्युएशन, त्या वक्तार तुमकां काय उलोवची गरजूच ना आसा की निर्भीक आसा, पवित्र आत्म्याची पदवी थंयसर काम करतली. आनी तुमी एका सादारण मनशा भाशेन ना तुमी पळयतल्यात आनी चिंततल्यात वा उलयतल्यात वा काम करतल्यात. ना, तुमी त्या पदव्या वरवीं काम करतल्यात. कितें करतल्यात, काम करतल्यात. जशें हांवें सांगलें, जेजू क्रिस्तान कितें केलें, धर्मयुतांचो इतिहासाचो 1 आनी 8व्या उतरान जेन्ना पवित्र आत्मा तुमचेर येतलो, तुमी पवित्र आत्म्याचो बोल घेतल्यात. आनी हे तेच बोल आसा जो कितें करता, ती डायनॅमीक एबिलिटी, जशें हांवें सांगलें, डिनामिक्स, जाचे भितर कितें आसा, योग्यता आसा बदलावा हाडूप आसत. हालेलुया. जे अद्भुत महान अशी अजापां आमी पवित्र पुस्तकान आमी पळयता, जी जेजू क्रिस्तान केली, ताच्या शिष्यांनी केली. ते हे पासून ना की ते आमी वचोचे आनी सरप्रायज जावचे की वाव, कितले महान काम केल्यात, कितले महान अद्भुतां केल्यात. ना, ते आमकां हे सांगप आसत केलेले की आमी हे पण जाणून घेवचे की पवित्र आत्म्याची पदवी जे भाशेन तांचे भितर काम करी आसलेली आनी तांणी त्या महान अजापांक उत्पन्न केले, तेच बोल, तीच पवित्र आत्मा आयज आमचे भितर काम करीत आसा. तीच पदवी आमचे भितर आसा आनी आमी पूण तांचे भाशेन ही कामां करूं शकता. आयच्या दिसा आमी पण तांचे भाशेन वा तांचे परस महान कामां वा अजापां आमी करूं शकता. आमी परिस्थिती बदलू शकता. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आमचे पासून कांयच असंभव वा कठीण ना आसा. हालेलुया. पवित्र आत्म्याची पदवी आनी अधिकार आमचे भितर आसा. तो काम करीत आसा. प्रेज द लॉर्ड. आनी सगळ्यात महत्वाचे ते जशें आसा की पदवी घेवन वापरूचो आसा, विचित्र भासांनी उलोवचें. हालेलुया. उगडास दवरात विचित्र भासांनी उलोवचें चड गरजेचें आसा. आनी हे सगळ्यात फास्ट रस्तो आसा त्या पदवेक आपल्या भितर वापरूप आसत. ही पदवी तेन्ना पण काम करता वा सुरू जाता जेन्ना आमी देवाच्या उतरांची आमी घोशणा करता, भिये नासतना. आनी ते जी परिस्थिती आसा वा जे चॅलेंजीस आसात, ताची सगळी आसतली ती उतरांक आमी उलयतात जेन्ना आमी तेजी घोशणा करता, ते पण भिये नासतना. तेन्ना पण आमी कितें करता, त्या पदवेक आमी उत्पन्न करता. हालेलुया. आनी ती पदवी आमचे भितर काम करता, जी कितें करतली, जी पण परिस्थिती आसा जावं सिच्युएशन आसा, जे पण चॅलेंजीस आसात, ताका कितें करतली, बदलावा हाडटली. तर जे भाशेन हांवें सांगली की जेन्ना तुमी उतरांची घोशणा करतात तेन्ना पदवी कितें सुरू जाता, उगडास दवरत सर्वेस्परान ताचें उतर कितें आसा, एक आसा. जेन्ना तुमी त्या परिस्थिती सगळे असल्या उतरांक उलयता, तुमी कितें करता, त्या पदवेक तुमी आव्हान करता. परिस्थितींवर जे कितें पण आसतलें ताची बदलावा हाडूप आसत. तर तुमच्या जिवितान पण जर अशी परिस्थिती आसा जी तुमकां बदलुची आसा, मागीर जावं तुमच्या घरान आसूं, तुमच्या फॅमिलींतल्या आसूं, तुमच्या एरियान आसूं, तुमच्या इश्ट आसूं, तुमचो देश वा तो अख्खो संवसार, जर खंयची अशी वस्त आसा जर तुमकां दिसता की थंयसर कसली तरी प्रॉब्लेम आसात, कसली चॅलेंज आसात, तर तुमी
ह्या पदवेचो आणि ह्या अधिकाराचो वापर करू शकतात. त्या वस्तूंका, त्या परिस्थितीक, त्या चॅलेंजेस बदलू पासत. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि जर तुम्ही देवा बापाच्या पदवेक आपल्या जिवितान मुख जाताना पळोवंक सोदतात जाल्यार तर तुमकां कितें करूंक जाय? थोडे वस्तू तुमकां करूंक जाय. जशें की हांव सदांच सांगता की कितें करूंक जाय? देवा बापाच्या उतरां नियळ करात आणि वेळ काढात. देवा बापाच्या उतरां वयर नियाळ करात. विचित्र भासांनी उलोवयात. जितले जाय तितले कितें करात? विचित्र भासांनी उलोवयात. हालेलुया. आणि जशें पावलेन सांगले की हांव सगळें कितें करूं शकता, तेच भाशेन सदांच ह्या चिंतापान तुमी हे रावात की तुमी सगळें कितें करूं शकता. जावं कसली परिस्थिती कित्याक आसूनी, जावं ती कितें कितली व्हड आसूनी. हालेलुया. उगडास दवरात. देवा बापान कितें सांगलां की अख्ख्या संवसाराक कोणाचें आयकोचें आसा? म्हजें, जेजूचे. आणि तोच अधिकार आमकां दिलेलो आसा, कारण आमी कोणा सांगाता बसयल्ली आसा? क्रिस्ता सांगाता. तर जेन्ना तुमी जेजूचें नांव घेतात, वस्तूंक थंयसर बदलूचेच लागतले. हालेलुया. सैतान आसूं आनी ताचे देव आसा, ताका खबर आसा की तांकां तुमचें आयकोचेंच आसा. कित्याक तर तुमी कोणाच्या नांवान उलयता? जेजूच्या. हालेलुया. आणि तांकां आज्ञा दिलेली आसा की तांकां जे जेजूच्या नांवान जे पूण सांगले जाय ते तांकां आयकोचेच लागतले. हालेलुया. तर तुमी उलोवंक शकतात की हांव म्हज्या एरियान बदलावां हाडटा जेजूच्या नांवान. हांव म्हज्या देशान बदलावांका उलयता जेजूच्या नांवान. हालेलुया. जी बदलावां तुमकां जाय ती उलयात. हालेलुया. विचित्र भासांनी प्रार्थना करात. हालेलुया. आणि ती जी परिस्थिती आसा ताचे सवे जी उतरां आसात मुनात भियेन आसतना जेजूच्या नांवान, आणि थंयसर कितें जातली? बदलावां जातली. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तर ओगी रावनाकान पळयात तुमच्या आजूबाजू कितें आसा. जावं तुमचो इश्ट आसूं नी, तुमची फॅमिली आसा, तुमचे शार देश कितें आसूं शकता, पळयात. आणि ही बदलावां हाडूचें मन तुमी बनयात आणि त्या बदलावांका हाडात. हालेलुया. जावंक दियात की तुमच्या जिविता वरवीं देवा बापाची महिमा जाव, देवा बापाचें नांव उंच वयर उबारलें जावं. हालेलुया. उगडास दवरात. हांवें कितें सांगलां? आमी सादारण मनशां आमी ना आसा. आमी निवडलेली आसा महान कामां करपासत. तुमचें मन बनायात की हांव महान कामां करीत आसा. हालेलुया. देवा बापा पासून. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तर म्हाका विश्वास आसा की तुमी चड उत्साहीत आसात. तर जे हांवें सांगले ताका तुमी जरूर करात. आणि आपली गवायकी पण तुमी आमचे सांगाता जरूर शेअर करात की तुमी खंयच्या वस्तून भितर बदलाव हाडलात आणि खंयच्यो वस्तू तुमी बदलल्यात. तुमची घोशणा तुमच्या प्रार्थने वरवीं, विचित्र भासांनी उलोवण्या वरवीं. हालेलुया. आणि जे कितें पूण हांवें सांगलां तुमच्या इश्टान सांगात आपण जरूर शेअर करात. तांकां पण उत्साहीत करात. तांकां पण सांगात की ती सादारण ना आसात. तांची सोडवणेची प्रार्थना करून घेयात आणि पवित्र आत्म्याक तांकां स्वीकार करून घेयात. हालेलुया. अजून पण चड कितें आसा शिकोवपा आसत तर निश्चित करात की तुम्ही पुढल्या आयतारा आमच्या सांगाता आसतलात म्हणून. तो मेरेन बाबा अँड गॉड ब्लेस यू. वाव, आम्ही चड कितें शिकल्या. आणि आता ही वेळ आसा घोषणांची. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ये समय है घोषणाओं का. अपने हाथों को उठाकर अपने आंखों को बंद कीजिए और मेरे पीछे घोषणाएं बोलिए. परमेश्वर का वचन मुझे दिखाता है मैं कौन हूं. मैं उसमें पूर्ण हूं. मैं मजबूत हूं. मैं निर्भीक हूं. मैं साहसी हूं. मैं फूल फल रहा हूं. मैं जो कुछ भी करता हूं मैं उसमें समृद्ध हूं. मेरे पास कमी नहीं है. मेरे पास वह सब है जो मुझे अपनी दुनिया के लिए एक आशीष बनने की आवश्यकता है. थैंक यू. गॉड ब्लेस यू. हम फिर मिलेंगे. तब तक के लिए बाय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तुम्ही आमचो हो प्रोग्राम पयलेच फावट पळयत आसात आणि अजून पर्यंत जेजू तुमचो इश्ट ना जावंक आसा तर ही वेळ आसा की तुम्ही आमच्या सांगाता ही प्रार्थना करू शकतात आणि जेजू क्रिस्ताक तुमचो इश्ट तुमचो सोमी म्हणून स्वीकार करू शकतात.
आणि देवाच्या या महान घराब्याचं तुम्ही भागीदार जाऊ शकतात. हालेलुया. तर जय खरी तुम्ही असात आपले हात स्वर्गाच्या दिशेने उभा राहत, डोळे बंद करात आणि मुझे सांगाता ही प्रार्थना तुम्ही उलोयात. ही प्रार्थना उलोवंक चड गरजेची आसा. हालेलुया. मुझे सांगाता ही प्रार्थना तुम्ही उलोव शकतात. हे सर्वेस्परा देवा, हांव संपूर्ण काळ जाणता जेजू ख्रिस्त जिव्या देवाच्या पुतान भावार दवरता. हांव विश्वास करता की जेजू ख्रिस्त म्हजो आत्मो साल्वार करूंक खुर्साचेर मेलो आणि देवा बापान ताका मेलेल्यांतलो पुनर्जीवन केलो. आयज तो जिवीत आसा. हांव जेजू ख्रिस्ताक म्हज्या जिवितान आपयता. म्हज्या जिविताचो सोमी आणि धनी जावं. दिनवास तुका बापा, हांव वाटायलेलो आसा, म्हाका सोडवण मेळ्ळ्या. हांव भावार्था वरवीं सासणीक जिविताक स्वीकार करता. आयजतान हांव देवा बापाचो एक भुरगो आसा. जेजू ख्रिस्ताच्या नावात आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जर तुम्ही आमचे सांगाता ही प्रार्थना केल्या आसात तर कॉंग्रॅच्युलेशन्स. तर आता तुम्ही देवाच्या महान घराब्याचे भागीदार आसात. तुम्ही एक चॅम्पियन झाल्यात. हालेलुया. जर तुम्ही आमचे सांगाता ही प्रार्थना केला आसात तर ही वेळ आसा हांव तुमचे पासत ही प्रार्थना करतली. दिनवास दिता देवा बापा तुका. तर एक त्या मनशा पासत ज्याने आपले जिवीत तुका दिला. दिनवास तुका बापा, हांव जेजूचे नाव त्यांच्या जिवितान उलयता. हांव देवचाराक त्यांच्या जिविता वेल्यान धांवडायता. देवचाराचो त्यांच्या जिवितावर कसलोच ताबो व अधिकार ना आसा. जेजू त्यांच्या जिविताचो सोमी आसा आणि हांव तांकां बेसाव दिता तुज्या दयाळाये वरवीं, तुज्या उतरां वरवीं. हे वाटायलेले आसात जेजू ख्रिस्ताच्या नावान आणि उतर त्यांच्या जिवितान वाडत आसा आणि घट जायत आसा. आणि ही सगळी प्रार्थना जेजू ख्रिस्ताच्या नावान मागता. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. ही वेळ आसा आपली भेट दिवची. जर तुम्ही सेंटरवर असा तर तुम्ही तुमच्या सेंटरमध्ये देऊ शकता. डिटेल स्क्रीनवर असा. जर तुम्ही ऑनलाईन पळत असल्यात तर तुमच्या मम्मी डॅडीन वांगडा तुम्ही उलवू शकता आणि बँक ट्रान्सफर मधल्यान तुम्ही तुमची भेट देऊ शकता. हालेलुया. चला भेटवणी पासत आम्ही प्रार्थना करूया. देवा बापा, आम्ही तुका दिनवास दिता ही भेट हाडून ग्रेस आणि संधी दिलाय म्हणून. दिनवास आम्ही म्हणता की ही भेट तुझ्या आत्म्यावरवी पवित्र आणि तुका स्वीकार करू पासत योग्य आसा. दिनवास तुका बापा, जशे आम्ही हे दिला त्याचे फडले पीक आमकां परत्यान मेळटा जेजू ख्रिस्ताच्या नावान. दिनवास तुका बापा, आमच्या जिवितान कसलीच बरी वस्तू उणी ना आसा. आम्ही या भेटवणीवर तुझे बेसाव उलयता. म्हणता ही भेट वाडत आसा, मल्टिप्लाय जायत आसा, राज्याची एकान एक गरज वेगळी पुरी करता. दिनवास दिता तुका देवा बापा आणि ही सगळी प्रार्थना आम्ही जेजू ख्रिस्ताच्या नावान मागता. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. ही वेळ आसा हिलिंगची, पेकवणीची. जर तुमचे भितरलो कोण पिडेन आसा, त्याचे कुडीक भलायकी ना आसा तर ही वेळ आसा आम्ही तुमच्या पासत मागणी करतल्या आणि भावार धरा. जेन्ना आम्ही तुमच्या पासत प्रार्थना करतल्या थंय देवा बापाची पदवी हाजीर असतली तुमका पेकवणी दिवं. आणि देव सदांच आशेता की आम्ही सदा भलायकेन आसोचे, दैविक पेकवणीन. हालेलुया. तर जय खंय तुमका पिडा आसात तुमचो एक हात थंय दवरात, दुसरो हात तुम्ही स्क्रीनवर दवरू शकतात आणि आमच्या संगाता तुम्ही प्रार्थना करू शकतात. री खांत्र बला री प्रभो जाका री हांती री शौंत्र कलामा जे के री आंत्री ला रबांत्री रिबो सी के लेबो श्रांत्रा रेजे केला री आंती लरी कोंत्र को लरी प्रभो जांत्र बला री प्रभो सादा री बाबा पो. देव बापा, आम्ही प्रार्थना करता दर एक त्या मनशापासत जो ह्यो प्रोग्राम पळयत आसा आणि जो कश्टान आसा बापा. हांव त्या पिडेक आदेश दिता त्यांच्या कुडीतान परमनंटली वचोक जेजू ख्रिस्ताच्या नावान. जाका री खांत्री बला री आतीला री खो शांत्रा बला नामा जे के री आंत्रीला रोंतो बोला री प्रभो जे के री खाशी दी री आंत्र बला री. हांव त्या पिडेक धावडायता री कोणता बो जे के री दोन री बोन सिक्रिया. हा देव बाप्पा, त्याच्या तोकलीच्या केसापासून ते पायाच्या नखापर्यंत त्यांच्या कुडीच्या कणान तुझे जीवित आणि तुझी पदवी वावर करीत असा. ते पेकवणीन आसा, ते भलायकीन आसा. जेजू ख्रिस्ताच्या नावान त्यांची कूड देवा बापाचे पवित्र मंदिर असा. हा देवा बाप्पा म्हणते नाव बांधता शांत राबवला रिबो जांत राबवला. हा देवा बाप्पा, त्यांच्या कुडीचो भाग खंयचो काम न करना जाल्यार हांव तेका आदेश दिता जेजू ख्रिस्ताच्या नावान सारखे भाशेन काम करू पासत.
Riketa balari tania riko chandra namaze o druboze kiri antrila. हा देवा बाप्पा रिको जांत्रा balari ribo chandra kala mazi kiri antra balari. हा देवा बाप्पा हे भलाई के नसन पेकवणी नसन. हालेलुया हालेलुया. दिनवास दिता बाप्पा तुका आणि ही सगळी प्रार्थना आम्ही जेजू ख्रिस्ताच्या नावान मागता. आमेन. हालेलुया प्रेज द लॉर्ड. जर तुम्ही आमच्या संघात आहे मागणी केली असतात तर म्हाका विश्वास असा तुमका पेकवणी मिळलेली असा. आमचे डिटेल स्क्रीन. प्रेज द लॉर्ड. म्हाका विश्वास असा तुम्ही एन्जॉय केला असतात आमच्या आजच्या प्रोग्राम भितर. कितले कितें आम्ही आयज केला. आम्ही गायना गायली, आम्ही डान्स केलो, आम्ही रॅप्सोडी वाचली, आम्ही घोषणा केली, देवाचे उदर आम्ही ऐकले. हालेलुया प्रेज द लॉर्ड. आम्ही सदांच तुमका सांगता की ही लिंक आसा ती सदांच सुरू असता. आपल्या इश्टांक सांगाता ही लिंक तुम्ही शेअर करा, तांचे सांगाता परत्यान पळयात. आणि जे पण कितें आम्ही तुमका सांगला ते तुमच्या इष्ट मित्रां वांगडा तुम्ही करात आणि तांकां पण ते सांगात. चला आम्ही प्रार्थना करूया या वेळार. जे खंय तुम्ही आसात आपले हात तुम्ही स्वर्गाच्या दिशेन उबारात. सर्वेस्परा देवा हांव तुका दिनवास दिता दर एका त्या मनशा पासून जो ह्यो प्रोग्राम पळयत आसा. हांव म्हणटा हा तो सुरक्षीत आसा देवा बाप्पा. सगळ्या तरेच्या वायटात हांव ते वाटायलेले आसात. तुझी दयाळाय त्यांच्या जिवितान व्हडविकायेन वावर करीत आसा. ते आशीर्वादीत आसात आणि ते बेसांव आसात. हालेलुया. दिनवास दिता की देवी भलायकी तांची आसा आणि त्यांच्या जिविता वरवीं तुझ्या गिन्यानाचो पोरमळ दर एका स्वातेर परजळता. तुझी भूत आणि समजणीचो आत्मो त्यांच्या जिविता भितर व्हडविकायेन वावर करीत आसा. हांव तुका काळजान थांब दिनवास दिता, तुका काळजान थांब दिनवास दिता. आणि हांव सांगता की ह्यांच्या भितरलो दर एकलो व्हडविकायेन आत्म्याक जिखत आसा. भिये नसताना शुभ वर्तमान परगट करीत आसात. एक वावर संपूर्णतायेन करीत आसात. देवा बाप्पा हांव तुका दिनवास दिता आणि हे सगळी प्रार्थना जेजू ख्रिस्ताच्या नावान करता. आमेन. तुझ्या सांगाता तुम्ही हे प्रार्थना उलोवंक शकतात. देवा बापाचो मोग, जेजू ख्रिस्ताची दयाळाय आणि पवित्र आत्म्याचे भागीदारपण आमच्या सांगाता सदा काळ आसतले. जेजू ख्रिस्ताच्या नावात आमेन. खऱ्यांनीच बरेपण आणि दयामाया सगळ्या म्हज्या जिवितान आसतली आणि सद्दा काळ सर्वेस्वराच्या घरात म्हजे ठिकाण आसतले. जेजू ख्रिस्ताच्या नावान आमेन. थँक यू अँड गॉड ब्लेस यू. Subscribe to our channel, hit the bell icon, like, comment and share. Thank you and God bless you.